लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान 7 मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं जिल्हाभरात रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलाय। त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीविरुद्ध विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत। रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकानं अकलूज शहराच्या हद्दीतील अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय वर्ष 38 राहणार बक्षी उपरगा तालुका दक्षिण सोलापूर हाताच्या ह्युंदाई सेंट्रो कार क्रमांक MH12 AN 5627 यामधून 4 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 2,23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेत शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव, वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकानं पार पाडली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।